नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 389 आणि 390. श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत, माझ्या दृष्टीने स्वरूप ज्ञान म्हणजे तुम्ही जे नाही ते पूर्णपणे व सखोलपणे जाणून घेणे. माझ्या दृष्टीने स्वरूप ज्ञान म्हणजे तुम्ही जे नाही ते पूर्णपणे व सखोलपणे जाणून घेणे होय. अशा प्रकारचे जे तुम्ही नाही हे ज्ञान हे अंतिम प्रकारचे असते आणि यालाच कठोरपणे नकार देणे आणि आता नकार देण्यासारखे काही उरत नाही, म्हणजे त्याला तुम्ही नकार देऊ शकत नाही, तेच तुम्ही असा. हेच आहे ते निसर्गदत्त महाराजांचे बहुचर्चित, एकमेव आणि अत्यंत प्रभावी असे गुरुवचन. या उलट सध्या आपण जे नाही त्याचा शोध न घेता आणि त्याला नकार न देता आपल्याला जे आपण होऊ आणि जे सध्या आपण नाही अशी अपुरेपणाची भावना दृढ असल्यामुळे काहीतरी व्हावे असे प्रत्येकाला निरंतर वाटते. मग ते अहम ब्रह्मास्मी किंवा आत्मज्ञानी वगैरे वगैरे काहीही असो. ते एखाद्या वेळी केवळ कल्पनारंजनच ठरू शकते. ते एखाद्या वेळी केवळ कल्पनारंजनच ठरू शकते, कारण सध्या त्याबद्दल किंवा स्वतःबद्दल काहीच माहिती तुम्हाला नाही. ते फक्त तुम्ही सांगोवांगी ऐकलेले आहे किंवा वाचलेले आहे किंवा त्या बाबतीत केवळ माहिती गोळा केलेली आहे. अशा प्रकारचे आपल्याला काय व्हायचे आहे या शोधाचा काही अंत नाही. अशा प्रकारे आपल्याला काय शोध व्हायचे आहे या गोष्टीला काही अंत नाही. जेवढे तुम्ही ते शोधत जाल त्यापेक्षा अजून जास्त शोधायचे बाकी असेल आणि ते तसेच राहील. तात्पर्य, प्रवाहाच्या दिशेने जाण्याला अंत नसतो, पण प्रवाहाच्या मागे मागे उगमाकडे गेल्यास आपण निश्चित उगमापर्यंत पोहोचतो. पण पुढे जाणाऱ्या प्रवाहात असू तर तो प्रवाह कुठपर्यंत अनंत काळापर्यंतही जाऊ शकतो याचा आपल्याला पत्ता लागत नाही. तो अनंत काळापर्यंत कुठपर्यंत जाऊ शकतो याचा आपल्याला पत्ता लागत नाही. एक संत वचन आहे ते असे, काळोख ही खरी वस्तुस्थिती असून अगदी सनातन, अनंत आणि अमर्याद अशी वस्तू आहे. ती प्रकाशाच्या पूर्वीची आहे, म्हणून प्रकाश त्याच्या पूर्वीपासून असणाऱ्या अंधकाराला नष्ट करू शकतो, नाहीतर प्रकाशाला प्रकाश कोणीच म्हटले नसते. असो, म्हणून अज्ञाताला ते सदैव पूर्णपणे अज्ञातच राहते, म्हणून त्याला पूर्णत्व आहे. माहीत असलेल्या गोष्टीच्या आधारे म्हणजे ज्ञात गोष्टीच्या आधारे अज्ञात कधीच जाणता येत नाही, हा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. ज्ञात म्हणून जे आहे ते कितीही जाणले तरी ज्ञात हे पूर्णपणे जाणले असे कुणीच म्हणू शकत नाही. पुढे जाण्याला अजून काही ना काही जाणायला बाकी आणि शिल्लक हे असतेच असते. म्हणून ज्ञात हे नेहमी करता अपूर्ण आहे. कोणत्याही अपूर्ण गोष्टीपेक्षा पूर्ण हे कधीही अधिक महत्त्वपूर्ण असते आणि अपूर्णापेक्षा ते नेहमीच श्रेष्ठ असते. मग पूर्ण म्हणून काहीही असो, कसेही असो, ते पूर्ण आहे हेच त्याचे श्रेष्ठत्व ठरवते. असो, तुम्ही परिस्थिती बदलवू शकत नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र निश्चित बदलवू शकता. त्यातच शांती आहे. सर्व काही पडद्यावर प्रक्षेपित झालेल्या चित्रातच असते. सर्व काही पडद्यावर प्रक्षेपित झालेल्या चित्रातच असते. ज्या प्रकाशामुळे चित्रे प्रकाशित होतात
ज्या प्रकाशामुळे चित्रे प्रकाशित होतात त्या प्रकाशातच काहीच नसते. तो प्रकाश निसंग अलिप्त अशा प्रकारचा असतो. म्हणजे तुम्ही केवळ प्रकाशत्व असल्यामुळे पडद्यावर तुमच्याकडून काहीच प्रकाश प्रक्षेपित होत नसते. तुम्ही स्वतःला एखादी मर्यादित व्यक्ती मानता आणि ते तुम्ही म्हणून केवळ पडद्यावरील एक फक्त चित्र आहे किंवा चित्रातील अनेक चित्रातील चित्रातील एक चित्र आहात. पण वस्तुतः तुम्ही केवळ प्रकाशच आहात. तुम्ही कशाचाही भाग नसता किंवा कशातलाही भाग नसता. यावर साधक विचारतो, मी जर असा केवळ प्रकाश असेल मी जर असा केवळ प्रकाश असेल किंवा प्रकाशत्व असेल, तर मी ते विसरलो कसा? यावर महाराज म्हणतात, तुम्ही ते पूर्णतः विसरलेले नाही हे प्रथम तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही ते पूर्णतः विसरलेले नाही. तुम्ही ते पूर्णतः विसरूच शकत नाही. ते फक्त विसरल्या गेल्यासारखे वाटते इतकेच. आणि म्हणूनच पृथ्वीवर जणू इतके अनर्थ होतात. जर ते पूर्णतः विसरले गेले तर काय अनर्थ होईल हे मात्र विचारू नका. फक्त झाले काय की तुमचे या प्रकाशत्वाकडे अजिबात लक्ष नाही. फक्त झाले काय तुमचे या स्वतःच्या प्रकाशत्वाकडे अजिबात लक्ष नाही. पडद्यावरील अनेक चित्रापैकी तुम्ही एक असे चित्र आहात हे तुम्ही विसरले आणि स्वतःला मात्र स्वतंत्र वेगळे बाकीच्या चित्रापेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ असे समजू लागले व कधी कधी वस्तुतः आपणही या अनेक चित्रातील एक चित्र असून सुद्धा इतर चित्रातल्या चित्रात मात्र आपण गुंग होऊन बसतो, आकर्षित होऊन बसतो. त्याच वेळी तुम्हाला तुमचे प्रकाशत्व अजिबात कळत नाही व जे प्रकाशित झाले आहे त्यातच मात्र तुम्ही गुंग असता, मोहित असता. म्हणून प्रकाशत्व केवळ विसरल्यासारखे होते इतकेच. तुम्हाला आपण वाघ असल्याचे समजा स्वप्न पडले. म्हणून काय तुमचा मनुष्यपणा कुठे जातो की काय? कुठेच जात नाही, संपत नाही. खरे स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारच्या चिंतापासून कायमची सुटका. खरे स्वातंत्र्य म्हणजे निसर्गदत्त महाराज म्हणतात, खरे स्वातंत्र्य म्हणजे सर्व प्रकारच्या चिंतेपासून कायमची सुटका. तुम्ही कोणतीच घटना किंवा जे घडणार आहे ते बदलू शकत नाही. तुम्ही कोणतीच घटना किंवा जे घडणार आहे ते बदलू शकत नाही. हे जाणून शांत राहा, निवांत राहा, पण दक्ष राहा. असेच व्हावे ही इच्छा आणि काय होईल कसे होईल ही भीती ही सोडा. या अक्षुण्य वर्तमान क्षणी यापैकी काहीच नाही. तुम्ही त्याचा तसा विचार करता, तशा कल्पना तुम्ही मनात रेंगूळ देता, म्हणूनच ते आहेत. तुम्ही त्याच्याकडे लक्षच देऊ नका. त्याऐवजी तुम्ही तुमच्या असणेपणाकडेच लक्ष देऊन असा. इच्छा व भीती इत्यादींना खोराक देऊन, जिवंत ठेवून धष्टपुष्ट करू नका. आल्या तरी अलक्ष्य करा, गेल्या तरी पण अलक्ष्य करा. गेल्या म्हणून आनंदित होऊ नका आणि आल्या म्हणून विषण्ण होऊ नका. साधक विचारतो, अहो, जर मी काय घडले, काय नाही घडले इकडे लक्षच दिले नाही, तर मी कशाच्या आधारावर जगू सांगा बरे? महाराज म्हणाले, हे बघा, स्वप्न पाहणे हे जर मी थांबवले, तर मी कशाच्या आधारी जगू? असे हे तुमचे म्हणणे विचारण्यासारखे झाले आहे. हा निरर्थकपणा थांबवा. पुढे काय अशी काळजी करण्याचे काही कारणच नाही. कारण पुढे येणारे काही ना काही तर असणारच. ते तुम्हाला विचारून येत नाही आणि जात पण नाही. तुमच्या आवडीचे म्हणून ते थांबतही नाही आणि आवडले नाही म्हणून ते स्वतःहून जात पण नाही. तुम्ही कितीही ते टाळण्याचा प्रयत्न केला तरी त्या प्रयत्नासह किंवा त्या प्रयत्नाविना
पुढे जे येणारे असते ते येते म्हणजे येतेच. समजा तुम्ही आपले काही भले व्हावे म्हणून लग्नाच्या आधी 100 मुली पाहिल्या आणि त्या पटत नाहीत, पसंत नाहीत म्हणून त्या सर्व नाकारल्या. तरी ते नाकारणे तुम्ही आता पसंत केलेल्या 101 मुलीपर्यंत येण्याकरताच झाले असे समजा. आता तुम्हाला तिच्याद्वारे मिळणाऱ्या सुखदुःखातच समाधानी राहावे लागणार. दुसरे काय करणार? म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, प्रक्षेपित आणि प्रकाशित झालेल्या चित्रांची संख्या कधीच संपत नाही. प्रक्षेपित आणि प्रकाशित झालेल्या चित्रांची संख्या कधीच संपत नाही. पण सर्व चित्रे हे प्रकाशितच असतात आणि प्रकाशित म्हणून सर्व प्रकाशितच राहतात. यात प्रकाशितता म्हणून काहीही वेगळेपणा नाही. ते जरी बदलत असले तरी त्याचे प्रकाशितत्व म्हणून जे आहे ते कधीच बदलत नाही. ते प्रकाशितच राहतात. हे आपल्या प्रकाशत्वावर अवलंबून आहे. हे आपल्याच प्रकाशावर अवलंबून आहे. पण जे कशावरही अवलंबून असते ते नेहमीच मिथ्या असते असा सिद्धांत आहे. म्हणजे म्हटले तर आहे, म्हटले तर नाही अशा प्रकारचे. ते तुमच्या सुखदुःखाला, हर्षविषादाला, ताणतणावाला कारणीभूत होऊ शकत नाही. होत असेल तर तुमच्या दृष्टीने ते मिथ्या नाही. मग कोणी कितीही ऊर बडवून तुम्हाला सांगो की ते मिथ्या आहे म्हणून. दुपारी दिसणारी चंद्राची कोर आपला प्रकाश पाडू शकत नाही. म्हणजेच जे प्रकाशित आहे ते ज्याच्यामुळे ते प्रकाशित झाले आहे त्या प्रकाशत्वावर काही परिणाम करू शकत नाही. म्हणून जीवन प्रत्येक आकार पूर्णपणे साकारून तो आकार मोडून तोडून दुसऱ्या आकाराला जागा करून देत असतो. साधक यावर विचारतो, जीवन इतके अद्भुत असेल तर त्याविषयी आमचे इतके अज्ञान का? महाराज म्हणतात, रोग्याला म्हणजे रोगी व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहता तुम्ही दुरूनच त्याच्या रोगावर इलाज करू पाहणारे अद्भुत डॉक्टर आहात. तुम्ही अज्ञानाबद्दल इतके विचारण्यापेक्षा अज्ञानी कोण याची चौकशी का नाही करत? भाग 390. साधक विचारतो, आपण मागे म्हणालात की स्वतःहून अनेक लोक स्वयंघोषित गुरु असतात. आपण मागे म्हणालात की स्वतःहून अनेक लोक स्वयंघोषित गुरु असतात किंवा बनतात. श्री जे कृष्णमूर्ती यांना मशरूम उपज असे जे की कुठे उगवतात असे म्हणतात. असो, ते आपल्या हावभावांनी म्हणजे हे जे स्वयंघोषित गुरु जे आहेत ते आपल्या हावभावांनी, प्रवचनांनी, डामडौलांनी, विशिष्ट कुणी घालत नसल्या अशा कपड्यांनी लोकांना भारावून टाकतात आणि शिष्यांना काहीतरी कुचकामी साधना किंवा अभ्यास करायला सांगून त्यांचा वेळ आणि पैसा घालवतात व आपली पोळी भाजून वेळ मारून देतात. तेव्हा अशा गुरुपासून लोकांचे संरक्षण कसे व्हावे? महाराज यावर म्हणतात, इतरांची इतकी काळजी कशाला करता? तुमचे काय ते तुम्ही पहा. गुरु कोणीही असो, गुरुचे हृदय शुद्ध असेल आणि शिष्याजवळ गुरुवचन ग्रहण करण्याची तळमळ असेल तर तो गुरु कधीच शिष्यांचे नुकसान करणार नाही, हे लक्षात ठेवा. आपल्यात प्रगती होत नाही असे जर शिष्याला वाटत असेल तर तो दोष शिष्याचा आहे, गुरुचा नाही. साधक विचारतो, पण आम्हाला असे सांगण्यात आले की गुरुला संपूर्ण शरण जा. महाराज म्हणाले, होय, मग जा ना, काय अडचण आहे? पण हाडामासाच्या गुरुला नाही तर गुरुवचनाला शरण जा. शरण जाणे याचा अर्थ संपूर्ण शरणागती पत्करायला सांगितले आहे. संपूर्ण शरणागती म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ याची चिंता काळज्या आता तुम्ही नाही करायच्या.
म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ याच्या चिंता, काळज्या आता तुम्ही नाही करायच्या. त्या सर्व चिंता, काळज्या तुम्ही गुरूवर सोपवलेल्या आहेत. कारण तुम्ही संपूर्ण शरणागती पत्करली आहे. इतकेच काय, आपली शारीरिक सुरक्षितता, आध्यात्मिक सुरक्षितता यांच्याशी आता तुमचे काही घेणे-देणे नाही. जे होईल ते होईल, आपण मध्ये पडायचे नाही. यालाच संपूर्ण शरणागती म्हणतात. अशा प्रकारे गुरुवचनावर संपूर्ण म्हणजे संपूर्ण शरणागती जर पत्करली, अशा प्रकारे गुरुवचनानुसार संपूर्ण आणि म्हणजे संपूर्ण शरणागती पत्करली, म्हणजे हे गुरु महत्वाचे ठरत नाही. आता शिष्याची शरणागतीच महत्वाची ठरते. त्यामुळे आता शिष्यानेच स्वसंरक्षणाचे आणि स्वस्वरूपाच्या अज्ञानाचे कवच जणू फोडले आहे आणि संरक्षणाचे कवच फोडणे म्हणजे मी अर्थात अमुक-तमुक आहे, या भ्रमातून बाहेर पडणे होय. व त्याच क्षणी आपल्या स्वस्वरूपाकडे पूर्ण लक्ष आणि फक्त लक्ष हे सर्व एकाच क्षणी होते. यात क्रम नाही. साधक विचारतो, आपल्याशी माझी भेट हे अत्यंत महत्वाचं आहे. अतिशय काळजीपूर्वक ऐकण्यात यावे. साधक विचारतो, आपल्याशी माझी भेट ही केवळ अनपेक्षितपणे झाली आहे काय? आपल्याशी माझी भेट ही केवळ अनपेक्षितपणे झाली आहे काय? महाराज म्हणतात, आपला हा संबंध, आपली ही भेट तुमच्या आणि माझ्या दृष्टीने जर खरोखरच अर्थपूर्ण असेल, तर त्याला अनपेक्षित भेट म्हणता येणार नाही. हे परत ऐका, अतिशय महत्वाचं आहे. साधक विचारतो, आपल्याशी माझी भेट ही केवळ अनपेक्षितपणे झाली आहे काय? महाराज म्हणतात, आपला हा संबंध, आपली ही भेट तुमच्या आणि माझ्या दृष्टीने जर खरोखरच अर्थपूर्ण असेल, तर त्याला अनपेक्षित असे म्हणता येणार नाही. साधक विचारतो, कोणता संत खरा आणि कोणता खोटा हे मला कसे कळणार? महाराज म्हणाले, चेहरे नेहमीच फसवे असतात. त्यात तुमचा पण चेहरा आला बर का. प्रथम तुम्हीच आतून निर्लेप आणि निर्मळ व्हा. तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे जाणल्याशिवाय इतरांना चांगल्या प्रकारे कसे जाणणार? तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे जाणल्याशिवाय इतरांना चांगल्या प्रकारे कसे जाणणार? प्रथम स्वतःचीच तपासणी करा. तुम्हाला तुमच्या विषयीच्या बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. तुम्हाला तुमच्याच विषयीच्या बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. जेव्हा तुम्ही स्वतःला जाणता, तेव्हा तुम्ही जणू दुसरेच होता. जेव्हा तुम्ही प्रथमच स्वतःला जेव्हा जाणता, तेव्हा तुम्ही जणू दुसरेच व्यक्ती होता. पहिली ओळख जाते. पहिल्यासारखे तुम्ही राहत नाही. आणि ज्ञानी कोण आणि अज्ञानी कोण, संत कोण आणि कोण संत नाही, हे ठरविण्याची प्रथम स्वतःत लायकी निर्माण करा. मगच योग्य गुरु हवा, तर आधी योग्य शिष्य व्हा. मी पण योग्य गुरुच तुमची योग्य शिष्य म्हणून स्वतःहून पुढे येऊन निवड करेल. पण योग्य गुरुच तुमची योग्य शिष्य म्हणून स्वतःहून पुढे येऊन निवड करेल. शेवटी गुरु आणि गुरुवचन हे एक साधन आहे. शिडीवरून चढून छतावर चढले की शिडी इतरांकरता खाली ढकलून द्यावी लागते. म्हणून साधन खूप महत्वाचे म्हणून जवळजवळ शेवटपर्यंत जवळ बाळगता येत नाही. साधन हे खूप खूप महत्वाचे आहे असे म्हणून हे साधन शेवटपर्यंत जवळ बाळगता येत नाही. साधन स्वतःहून इतके महत्वाचे कधीच नसते. जोपर्यंत तुम्ही त्याला महत्वाचे मानत नाही तोपर्यंत. असो, बरे, तुम्ही गुरुपासून कोणती अपेक्षा ठेवता? महाराजांनी विचारले. साधक म्हणतो, हेच की मी सुरक्षित असेल, संपन्न असेल, मला मनःशांती वगैरे मिळेल, माझी बायका मुले ठीक राहतील, इत्यादी इत्यादी. दुसरे काय? यावर महाराज म्हणतात, वाह, गुरु करून केवढ्या मोठमोठ्या अपेक्षा ठेवता तुम्ही. अशा अपेक्षा ठेवणारी तुम्ही व्यक्ती जी आहे ना, ती गुरुवचनला कशी काय समजणार? ती स्थळ, काळ इत्यादींनी जखडलेली, मर्यादित अशीच राहणार. म्हणजे अमुक तमुक देह, मन, बुद्धी, जन्म, मृत्यू
यांची एक चिरंतन धाप लागलेली, थकली भागलेली अशी तुम्ही व्यक्ती आहात. कशी काय ती शांत असणार? अमुक-तमुक अशी तुमच्या ठिकाणची जी नेहमीची म्हणजे दूषित जाणीव आहे, तिचं तुमच्या आंतरिक सुखाची निवांत, शांत, दक्ष राहण्याची सर्व आशा घालवून टाकते. कारण शांती ही माझी शांती अशी कधीच नसते. सुख हे माझे सुख असे कधीच नसते. शांतीला, सुखाला माझी म्हणतात. ही शांती, ते सुख वाळूच्या ढिगाऱ्यासारखी ठिसूळ होते, टिकत नाही. दुरून दिसणाऱ्या सुंदर अशा कागदाच्या फुलात ते खरोखरचेच आहे असा भास निर्माण करण्याची शक्ती असते. त्यामुळे त्यात सुवास पण नक्की असावा असे फक्त आपल्याला वाटते. कारण जवळ जाऊन वास घेताच भ्रमनिरास होतो. कोणत्याही गोष्टीला जेव्हा तुम्ही माझे म्हणता, त्याच क्षणी तुम्ही काहीतरी निरर्थक, असुरक्षित, टाकाऊ अशा गोष्टीचीच निवड केली आहे, हे आपोआप सिद्ध होते.